नमस्कार मित्रांनो. तर पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना, तर वर्षाला 12,000 रुपये मिळतात. पी एम किसानमध्ये 6,000 आणि नमो शेतकरीमध्ये 6,000. तर या 14 गोष्टी तुमच्या बरोबर आहेत का ते तुम्ही बघा, चेक करा, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मराठी योजना माहिती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघतोय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नोव्हेंबर 2023 पासून सुरू केलेली आहे. तर या योजनेत पात्रतेच्या अटी व शर्ती पी एम किसान योजनेप्रमाणेच असून जे लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत ते नमो शेतकरीसाठी देखील पात्र असणार आहेत. त्यांना दुसरं काही करण्याची गरज नाही. तर अनुदान न मिळण्याचे किंवा हप्ते बंद होण्याची काही कारणे आहेत ते आपण बघणार आहोत व त्याचे उपाय देखील आपण बघणार आहोत. तर इकडे कारणे आहेत, इकडे काय करावे त्याचे उपाय. तर सर्वात प्रथम, जमिनीचे प्रमाणीकरण नसणे किंवा लँड सीडिंग नसणे. तर तुम्हाला महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीचे लँड सीडिंग करून घ्यायचे आहे. तर दुसरं कारण बघणार आहोत, ई-के-वाय-सी. तुमची ई-के-वाय-सी जर नसेल तर स्वतः CSC किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्यामार्फत ई-के-वाय-सी करून घ्या म्हणजे तुम्हाला हप्ता मिळेल. तर तिसरं कारण आहे तुमचं बँक खातं आधार लिंक नसणे. तर बँक खाते आधार लिंक करून घ्यायचं आहे किंवा नजीकच्या पोस्टात DBT एनेबल्ड खाते किंवा पोस्टाचे खाते उघडायचे आहे. जर बँक खाते DBT एनेबल नसेल, चौथं कारण, तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला बँक खाते आधार लिंक करून घ्यायचे आहे किंवा नजीकच्या पोस्टात DBT एनेबल खाते उघडायचे आहे. तर पाचवं कारण आहे आधार लिंक बँक खाते बंद असणे. जर तुमचं आधार लिंक बँक अकाउंट बंद असेल तर बँक खाते सुरू करून घ्यायचं आहे. तर सहावं कारण, बँक खात्यास दुसऱ्या कोणाचे तरी आधार लिंक आहे तर तुम्ही बँकेत जाऊन दुरुस्ती करायची आहे आणि तुमचं स्वतःचं खातं हे आधार लिंक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सातवं कारण आहे नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्ती करण्यात आल्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा किसान PM योजना यांची नोंदणी झाली आणि नंतर तुम्ही आधार लिंक तुमचं आधारमध्ये अपडेट केले तर तुम्हाला हप्ता थांबू शकेल. त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे, स्वतः किंवा CSC मार्फत पोर्टलवर आधार दुरुस्ती करून घ्यायची आहे. तर आठवं कारण आहे नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा करणे. जर तुम्ही इन्कम टॅक्स भरला नोंदणीनंतरच्या काळात तर तुमचा अर्ज अपात्र राहणार आहे. तर नववं कारण आहे स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे. जर तुम्ही स्वतःहून योजना ही बंद केली, तुम्हाला ही योजना नको असेल तर तुम्हाला योजनेत परत लाभ घेता येणार नाही. तुम्ही ही योजना गिवअप जेव्हा करता तेव्हा तुम्हाला PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. तर 10वं कारण बघणार आहोत आपण, विविध कारणास्तव अर्ज अपात्र किंवा इनॅक्टिव्ह असणे. तर आपण काय करायचं आहे, इनॅक्टिव्ह असेल तर आपण पात्र असूनही अपात्र घोषित केले असाल तर सर्व अधिकृत पुराव्यासह सर्व कागदपत्रांसह तुम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सगळी कागदपत्रे जमा करायची आहे आणि अर्ज करायचा आहे. तर जर तुमचं इनॅक्टिव्ह जर असेल तर 11वं कारण आपण पाहणार आहोत, लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे. जर PM किसान योजनेच्या कोणत्याही किंवा नमो शेतकरी योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्याचा मयत म्हणजे मृत्यू झाला तर अर्ज अपात्र होतो. तर 12वं कारण आहे नोंदणीनंतर जर जमिनीची विक्री केल्याने भूमिहीन झाले असाल तर योजनेत परत लाभ घेता येणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर PM किसान योजनेमध्ये किंवा नमो शेतकरी योजनेमध्ये नोंदणी तुमची झाली आहे आणि तुम्ही नंतर जमिनीची विक्री केली तर तुम्हाला योजनेचा परत लाभ घेता येणार नाही. आता 13वं कारण आहे बँकेकडून व्यवहार ट्रान्झॅक्शन फेलियर नाकारणे. म्हणजे तुमच्या बँकेकडून व्यवहार नाकारण्यात आला तर तुम्हाला
बँकेत जाऊन चौकशी करून ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करायच्या आहेत. तर तुमचे PM किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आता ही झाली 13 कारणे आणि 14वं कारण आहे सर्वात महत्त्वाचं, तर तुमची फार्मर ID. तुमची फार्मर ID असणे हे देखील महत्त्वाचे आहे. जर तुमची फार्मर ID नसेल तर तुम्हाला PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, ही होती आपली 14 कारणं जी आपण बघितलेत, जेणेकरून आपला किसान योजनेचा हप्ता थांबवण्यात येईल. तर ही होती कारणे. आपण पुन्हा एकदा बघू शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तर ही 14 कारणे आपण तुमच्या बाबतीत चेक करा, तरच तुम्हाला हा PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. तर नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनाचे 12,000 रुपये हे त्यांनाच मिळणार आहेत जे या 14 गोष्टी चेक करतील, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर मराठी योजना माहिती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.